चौगुले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? चौगुले साहेबांचा, साहेबांचा, आवाज कुणाचा? चौगुले साहेबांचा। ही लढाई आमच्या हक्काची, ही लढाई आमच्या हक्काची। महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सध्या महायुतीचं सरकार आहे आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, मात्र त्यांच्याच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। प्रश्न आहे SRA संदर्भातला होत नसलेला या ठिकाणी काम। आपण या ठिकाणी बोलूया जिल्हा प्रमुख आहेत विजय चौगुले त्यांच्याशी। सर, काय म्हणाल, तुम्हाला चक्क या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये उपोषण करावं लागतं? नाही, माझं उपोषण हे सरकारच्या विरोधानं या ठिकाणी असलेल्या स्थानिक आमदार गणेश नाईक यांच्या विरोधाचं हे माझं उपोषण आहे। सरकारने SRA चालू केलं तर बायोमेट्रिक सर्व्हेसुद्धा सुरुवात केलेली होती, पण या ठिकाणी आमदारांनी प्रेस्टीज वापरून या ठिकाणी प्रेस्टीज करून या ठिकाणी आमच्या झोपडपट्टी यांचा सर्वे बायोमेट्रिक सर्वे थांबवला आणि त्याला कारण काय ना काय वेगवेगळ्या जे बोलतात ना त्याच्या कारणाला काय अर्थ नाही। 10 FSI अमुक तमुक अशा वेगवेगळ्या वल्गना देऊन तो SRA आमचा थांबवण्यात आला आहे। म्हणून आम्ही या निषेधासाठी मी या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसलेलो आहे। सरकारने जर या ठिकाणी सर्वेक्षण चालू केलं होतं तर का हे सर्वेक्षण थांबवलं गेलं? त्यांना भीती वाटली की विजय चौगुलेला त्याचं क्रेडिट जाईल, शिवसेनेला त्याचं क्रेडिट जाईल, म्हणून त्यांनी या भीतीपोटी यांनी थांबवले। आमचा SRAचाच आमचा विषय नाही आहे, गरजेपोटील प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटील घरांचा सुद्धा विषय आहे। स्वतः 15-20 वर्ष मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, आमदार राहिले, खासदार राहिले, नगरपालिका यांची, पण आजपर्यंत त्यांनी एक जरी झोपडपट्टीवासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्त गरजेपोटी बांधलेल्या घरांसाठी GR काढला असेल तर तो दाखवावा। आता याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत आणि पाठपुरावा करून आम्ही कुठं याच्या अंमलात आणले तर त्याला सुद्धा आपलं प्रेस्टीज हे करून नाही तर त्यांची परिस्थिती आजची अशी की धरलं तर चावताना सोडलं तर पळतंय आणि याच्यासाठी घाबरून काही लोकांनी ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले। सर, एकीकडे तुम्ही शिवसेनेत आहात, आमदार भाजपचे आहेत, तुमच्या दोघांच्या या भांडणामुळे विधानसभेला फटका बसेल असं वाटत नाही निवडणुकीत? बघा, शेवटी आम्ही सर्वसामान्य जनतेचे आम्ही कार्यकर्ते आहोत। सर्वसामान्य जनता आम्हाला निवडून देते। या ठिकाणी फटका बसलेला मागच्या वेळेस आम्ही त्यांना सहकार्य केलं, युती म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि सहकार्य करून त्यांना भरघोस मताने आम्ही निवडून सुद्धा आणला। पण निवडून आणल्यानंतर फल काय? यांनी उलट आमच्या विरोधातच सर्व कामं केले, आम्हाला कसे लटकावं, आम्हाला अटकावं ह्याच गोष्टी केल्या, दुसऱ्या काही गोष्टी त्यांनी केलेल्याच नाही। आणि आम्हाला युती असेल तर युती असेल आम्ही बघू, युती असेल तेव्हा काय होईल ते होईल, पण यावेळेस आम्ही या गोष्टीसाठी आमच्या न्याय हक्कासाठी तर आम्ही लढणारच आहोत आणि वेळ काळ काय सांगेल हे पण सांगता येणार नाही। सर, तुमचे उपोषण किती दिवस चालणार आणि सरकारकडे तुमची काय मागणी आहे? माझी मागणी सरकारकडे हेच आहे की जे नोव्हेंबरला जो बायोमेट्रिक सर्वे SRAच्या माध्यमातून चालू झाला होता तो बायोमेट्रिक सर्वे या आमदारांनी थांबवला, ते सर्वे चालू व्हायला पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधलेल्या घरांची जी कायमस्वरूपी ते अंमलबजावणी करायला पाहिजे हीच माझी मागणी आहे। या ठिकाणी आपल्यावर उपजिल्हा प्रमुख आहेत सुरेश कुलकर्णी। सर, काय म्हणाल, तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला, तुमचा झोपडपट्टीचा प्रश्न आहे? त्या ठिकाणी आदरणीय आमचे चौगुले साहेब आज उपोषणाला बसलेले आहेत। खरोखरच हे 40-50 ते 25-30 वर्ष अगोदरच व्हायला पाहिजे होतं। आज कुठंतरी आज झोपडपट्टीवासियांना न्याय भेटल की बरेच आता आमदार झाले, सगळे होऊन गेलेत की प्रत्येकाला एकच सांगितलं होतं की प्रत्येक 5 वर्ष इलेक्शन आलं की पुढच्या वर्षी टावर होणार आहेत। ते टावर का अजून बघायला भेटले नाही। आमची मुलं आज मोठे झाले, 24-25 वर्ष झाले, त्या मुलांना मुलं झाले आहेत। आज झोपडपट्टीच्या गरजेपोटी एक घर आता सिंगल होतं त्या ठिकाणी डबल बांधले। अशा ठिकाणी काय लोकांनी स्वतः करायचे नाही, दुसऱ्याला करू द्यायचे नाही असं भूमिका घेतलेली आहे। सर, शिवराम पाटील साहेब, तुम्ही ज्येष्ठ नगरसेवक गेली 25 वर्ष नगरसेवक आहात, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप सुटत नाही? काय सुटत, परंतु हा एक ऐतिहासिक निर्णय जो आहे गरजेपोटी घरांचा, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 25 जून 2022ला नवी मुंबईमध्ये येऊन त्याचा GR घोषित केलेला आहे। त्याच्यामध्ये काही एक स्पष्टता राहिलेल्या आहेत, 2-3 मुद्दे ते आता लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री मंजूर करतील। आणि काय मागणी राहील प्रकल्पग्रस्त? आमचं असं आहे की घराखालील जमीन नियमित करून देण्यात यावी
जो आमचा भूखंडामध्ये प्लॉट कापलेला आहे त्याचा FSI आम्हाला देण्यात यावं किंवा TDR देण्यात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.